माझ्या भगिनींना हक्क मिळवून देता येत नसेल तर अशा संविधान समितीत मी काम करणार नाही, असे म्हणून केवळ स्त्रियांच्या समानतेसाठी व हक्कासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासमोर केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक सुधारणांचेही मोठे आव्हान उभे राहिले. शतकानुशतके चालत आलेल्या रूढी, परंपरा आणि धार्मिक बंधनांमुळे विशेषतः स्त्रियांवर अन्याय होत होता. अशा परिस्थितीत हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी या ऐतिहासिक कायद्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दूरदर्शी विचार आणि सामाजिक न्यायाची तीव्र भावना. हिंदू कोड बिल म्हणजे हिंदू समाजासाठी विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक आणि मालमत्ता या संबंधित एक समान व आधुनिक कायदे तयार करण्याचा प्रयत्न होय. स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू वैयक्तिक कायदे हे धार्मिक ग्रंथांवर, सामाजिक रूढींवर आणि परंपरांवर आधारित होते. त्यामुळे कायद्यामध्ये एकरूपता नव्हती आणि स्त्रियांचे हक्क अत्यंत मर्यादित होते. या विसंगती दूर करून समाजात समानता, न्याय आणि सुव्यवस्था निर्माण स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू स्त्रियांची सामाजिक व कायदेशीर स्थिती अत्यंत दयनीय होती. स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार नव्हता, पतीच्या मालमत्तेत समान हक्क मिळत नव्हता आणि पुनर्विवाहाला, बहुपत्नीत्वासारख्या प्रथा कायदेशीर मान्यता प्राप्त होत्या. या सर्व परिस्थितीमुळे स्त्रिया दुय्यम दर्जाच्या नागरिकांसारख्या जीवन जगण्यास समाजाची प्रगती साधायची असेल तर स्त्री पुरुष समानतेचा पाया घालणे आवश्यक आहे, हे बाबासाहेबांनी ओळखले. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार केला. या बिलामध्ये स्त्रियांना वारसा हक्क, घटस्फोटाचा अधिकार, एकपत्नीत्वाची अट तसेच दत्तक घेण्याचे समान हक्क बाबासाहेबांच्या दृष्टीने हे बिल केवळ कायदेशीर सुधारणा नव्हे तर समाजरचनेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी सामाजिक क्रांती. हिंदू कोड बिलाला तत्कालीन समाजात तीव्र विरोध झाला. अनेक धर्मगुरू, सनातनी नेते आणि काही राजकीय नेत्यांनी या बिलाला हिंदू धर्मावरील आक्रमण असे संबोधले. परंपरा नष्ट होतील आणि समाजव्यवस्था ढासळेल अशी भीती व्यक्त करण्यात आली. संसदेत या बिलावर मोठा गदारोळ झाला आणि बाबासाहेब परिणामी हे बिल तात्काळ मंजूर होऊ शकले नाही. हिंदू कोड बिलाला अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने आणि सामाजिक सुधारणा रोखल्या जात असल्याची जाणीव झाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1951 मध्ये कायदेमंत्री पदाचा हा राजीनामा म्हणजे सत्तेपेक्षा तत्वांना अधिक महत्त्व देणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतीक होता. स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेला हा त्याग भारतीय इतिहासात. बाबासाहेबांच्या राजीनाम्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हिंदू कोड बिलाचे तुकड्यात रूपांतर करून विविध कायदे मंजूर करण्यात आले. यामध्ये हिंदू विवाह कायदा 1955, हिंदू वारसा कायदा 1956, हिंदू दत्तक व पालन कायदा 1956 आणि हिंदू अल्पवयीन व पालकत्व कायदा 1956 यांचा समावेश होतो. या कायद्यांमुळे हिंदू समाजात हिंदू कोड बिलामुळे हिंदू स्त्रियांना मालमत्तेत समान हक्क मिळाले, घटस्फोटाला कायदेशीर मान्यता मिळाली आणि बहुपत्नीत्वावर बंदी आली. या कायद्यांमुळे स्त्री स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाचा मजबूत पाया घातला गेला. हिंदू कोड बिल हे भारतीय समाजातील समानता, न्याय आणि हिंदू कोड बिल म्हणजे केवळ कायद्यांचा संच नसून तो भारतीय समाजातील सामाजिक क्रांतीचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे आणि संघर्षांमुळे हिंदू समाजात स्त्रियांच्या हक्कांना कायदेशीर मान्यता मिळाली. आज स्त्रिया जे अधिकार उपभोगतात त्यामागे बाबासाहेबांचे योगदान अमूल्य आहे. म्हणूनच हिंदू कोड बिल हे भारतीय लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या इतिहासातील एक सुवर्णपान मानले जाते. मित्रांनो, बाबासाहेबांच्या या क्रांतिकारी कार्याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ट्रूथ सिरीजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.